आज बनवली शेंगदाण्याची चिक्की। तर चिक्कीची पापडी इतकी पातळ आणि छान आली, अजिबात खाली चिटकली नाही आणि तुटायला पण किती पटकन तुटती ते तर दिसतच आहे। आणि एकदम कुरकुरीत कशी झाली ते तर आवाजावरून कळतच चिक्की कशी झाली ती। तर इथं 1 कप शेंगदाणे घेतले मी, 200 ग्रॅम माप आहे कपाचं। जितके शेंगदाणे घेतले तितकाच गूळ पण त्याच कपाने मोजून घेतला। आणि शेंगदाणे साधे आपण जे घरात वापरतो ते शेंगदाणे तर 15 ते 16 मिनटं लागले मला बारीक शेगडीवरती त्याला भाजायला। एकदम बारीक गॅसवरती 15 ते 16 मिनटं असे भाजले तर असे कडक आणि हातात घेतल्यावर असं साल्ट निघतं, असे कडक शेंगदाणे भाजून घ्यावं लागतात चिक्कीला। 5 मिनटं ताटात टाकून ठेवलं थंड व्हायला। तर अगोदर जे साल्ट आहे त्याचे काढून घेते। थंडे झाल्यावर साल्ट पूर्ण मी बाजूला करून घेतले। तर ह्याच्याने शेंगदाण्याचे 2-2 तुकडे करते। तसं तर साल्ट काढताना अर्धे शेंगदाणे तर गेले फुटून, 2 तुकडे 2 भाग झाले। पण काही शेंगदाणे त्याच्यात आखे, तर मग त्याच्याने मी दाबून शेंगदाणे तोडून घेते, 2 भाग करून घेते। तर शेंगदाणे तोडून झाले आणि हा दगडाचा बनवलेला कोलपाट आहे, रोजच्या घरातला वापरातला चपात्या करायचा। तर ह्याच्यावरच मी चिक्की थापणार आहे। तर त्याच्यावर मी 2 चमचे तूप घेतलं, तेच तुपाचा हात मी लाटण्याला पण लावून घेते। पेपर वगैरे काही टाकणार नाही, त्या दगडावरती चिक्की थापणार आहे। तर इथं कढई ठेवली गुळाचा पाक बनवण्यासाठी। जितके मी शेंगदाणे घेतले 1 कप त्याच कपाने गूळ मोजून घेतला। हा तर चिक्कीचा गूळ नाही आहे, जो घरातला साधा गूळ असतो तोच गूळ घेतलेला आहे। आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलं, पाणी टाकलेलं नाही त्याच्यात। बिना पाण्याचाच पाक करायचा आणि गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे, गॅस वाढवायचा नाही आहे। बारीक गॅसवरच पाक बनवून घ्यायचा। पटकन 5-6 मिनटातच हा पाक तयार होतो। तर गूळ सगळा वितळला, पाक तयार झाला। थोडा पाण्यात टाकून बघते मी, थोडं थंड झाल्यावर पाण्यातून काढलं, पण तो गोळा नरमच आहे। गूळ असा कडक झाला पाहिजे, त्याचं तार झाली पाहिजे। तर अजून काही तयार नाही झाला, 1-2-3 मिनटं त्याला परत चमच्या फिरवत राहते आणि 2-3 मिनटांनी त्याला पुन्हा चेक करून बघते। आता असं पाण्यात टाकल्यावर 1-2 सेकंदांनी बाहेर काढायचं। आणि आता पाक पूर्ण तयार झालेला आहे शेंगदाणे टाकण्यासाठी। एकदम असा कडक बनला, तोडायला गेलं तर तुटत नाही, म्हणजे असं एकदम कडक होतो। तर हा पाक एकदम तयार आहे शेंगदाणे टाकण्यासाठी। शेंगदाणे टाकून घेतल्यानंतर त्याला पटपट करायचं, थोडं शेंगदाणे मिक्स करून घ्यायचे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे। जे कोलपाटावर मी तूप लावून ठेवलं होतं त्याला अजून थोडं फिरून घेतलं, शेंगदाणे मिक्स करून घेतले, गूळ आणि शेंगदाणे परत त्याच्यानंतर त्या कोलपाटावर टाकून दिलं। थोडं अवघड लागलं काढायला कढईमधनं, 2 चमचेची गरज पडली मला। तर असं चमच्यानी गरम येतोपर्यंत फक्त चमच्यानी असं त्याला थापून घेते। पाक तयार झाला की पटकन शेंगदाणे टाकून मिक्स करावा लागतं। ही पद्धत खूप लवकर करावा लागते, नाहीतर त्याचा जागीच गोळा बनतो। मग ती चिक्की पण जास्त लांब करता येत नाही, लाटता येत नाही किंवा थापता येत नाही। असं गरममध्येच तिला जितकं लांब होईल तितकं लांब करायचं। आता काही होत नाही आहे, कारण आता थोडं थंड झालेलं आहे आणि थोडंसं कोमट आहे। तोपर्यंतच सुरीने मी त्याला चिरा देऊन घेते, म्हणजे सुकल्यानंतर ते कापल्या जात नाही म्हणून। त्याला थोडं कोमट असतानाच त्याला चाकूने चिरा देते, जो आकार पाहिजे तो टाकून घेते। आणि अर्धा घंटा बाजूला ठेवलं होतं। अर्ध्या तासानंतर असा हात लावून बघितला तर अजिबात चिटकत पण नाही। तर तयार झाली चिक्की
आणि काढायला पण किती सोपी जाती आहे, दिसतंय ते एकदम पापडी हातामध्ये आली अख्खी, तुकडे पडले नाही काय नाही, एकदम छान झाली चिक्की। आणि तुटायला पण अशी पटकन तुटतीये। ह्या आकाराच्या मी चिरा देऊन घेतल्या होत्या। जशी आपण बाजारातनं चिक्की आणतो एकदम त्याच पद्धतीने चिक्की झाली, पटपट पण तुटती आणि एकदम काचेसारखी चमकतीये। जे आपण तुपाचा हात त्याला लावला होता कोलपटाला खालनं, तर ती बाजू तर एकदम काचेसारखी चमकती आणि तुटायलाही पटकन तुटती। आवाजावरून कळतच असेल की चिक्की किती छान झाली ती। जे मधले चौकन आहे ते मी एका ताटामध्ये काढून घेते आणि जे साईडचे तुकडे आहेत ते बाजूलाच ठेवले, तर चिक्की इतकी छान झाली। रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।